हे गाईज गुड मॉर्निंग. आज तेजलची सेकंड व्हिजिट आहे डॉक्टरांकडे प्रेग्नन्सी टेस्टसाठी. तर मे बी सोनोग्राफी वगैरे होईल. तेजल येईल आणि ती तुमच्याशी बोलेल. तिला कसं वाटतंय काय तिला आपण विचारूयात. आणि तेजल आलेली आहे. हॅलो. हाऊ आर यू फिलिंग बेबी? मला तर रात्री झोपच नाही आली कारण की थोडासा नर्वस पण फील होतंय, हॅपी पण आहोत. तर आज कळणार आहे फायनली की फर्स्ट टाइम व्हिजिट आहे आमची, म्हणजे आधी तर आम्ही गेलो होतो. हा सेकंड व्हिजिट आहे आणि आज सर्व कळेल, बेबीची पोझिशन वगैरे व्यवस्थित आहे की नाही. गणपती बाप्पा मोरया. 12:30 होऊन गेलेत. तेजल लक्ष्मीची सुद्धा पूजा केली होती आणि कुंकुमार्चन केलं होतं, तर त्याचंच हे कुंकू आहे, तर ते लावते मी आणि सगळं व्यवस्थित होऊ दे हीच प्रार्थना करते. नक्कीच. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट बेबी. चलो चलो फिर जाऊयात आता आपण. चलो लेट्स गो. माझे हिल्स आतमध्ये गेलेत आणि मी फ्लॅटच यूज करते, स्लीपर्स. चलो. तेजलची बॅग आता माझ्याकडे असते. मला घ्यावं लागतं. इतकं जड नाहीये बॅग, पण तरी पण मला विशाल घेऊन नाही देत. खूप केअर करतो. आता आमचा टाइम येणार आहे. तर विशालचा मोठा भाऊ स्वप्नील दादा, तो दुबईला गेला होता आणि त्याने आमच्यासाठी हे घेऊन आलाय. केसर आहे यामध्ये, दुबईचे चॉकलेट्स आणि डेट्स. तेजलची मजा आहे. मी तर चॉकलेट खात नाही. कसं वाटतं? बेटर. त्यांच्याशी आपण नंतर बोलूयात, त्यांना सांगूयात काय आहे रिपोर्टमध्ये. आता आम्ही सेंटरवर आलोय डायरेक्टली. पण जे काय आहे ते सर्व चांगली न्यूज आहे. येस. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल तेजलच्या मम्मीची आणि पप्पांची रिॲक्शन. त्यांना कसं वाटलं, काय फील केलं त्यांनी. आम्ही जातोय गावी, म्हणजेच नारंगावला, माझ्या घरी माझे पॅरेंट्स आहेत, तर त्यांची पण रिॲक्शन आम्ही घेणार आहोत ह्या ब्लॉग मध्ये. आय एम सो एक्सायटेड. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. तेजल इथे पाहू शकता नोट बनवतीये त्यांच्यासाठी. तर मी इथं नोट्स बनवतीये. तुम्ही आजी आजोबा होणार आहात, तुम्ही लवकरच आत्तू होणार आहात आणि तुम्ही लवकरच काका काकी होणार आहात. आय एम सो एक्सायटेड. माहेरचं आता रिॲक्शन बघितल्या तुम्ही सगळ्यांनी आणि मी सुद्धा. आणि फायनली वेळ आलेली आहे, तर आता विशालच्या मम्मी पप्पांची आणि त्याच्या बहिणीची, त्याच्या भावाची रिॲक्शन बघायची. सगळेच खुश होणार आहेत, पण आईंचं भरपूर दिवस चाललं होतं, माझ्या मागं लागलं होतं आमच्या दोघांच्या सुद्धा. आणि त्यांना सुद्धा कोणालाही माहिती नाहीये. जस्ट त्यांना आम्ही सांगितलंय की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय, असंच आम्ही जात असतो, तर तसंच आम्ही सांगितलंय की आज आम्ही भेटायला येतोय तुम्हाला आणि आज मस्त व्लॉग वगैरे घेऊ. सो ते पण एक्सायटेड आहे, तिकडे वाट बघतात आहेत आमची. आणि त्यांना पण काहीही माहिती नाही आहे अजून सुद्धा. सो जाऊयात आणि रिॲक्शन पाहूया सर्वांच्या. त्यांना पण खूप आनंद होणार आहे. हा बॉक्स, मॅजिक बॉक्स आहे हा. तर तो घेतलाय. आता विशाल आपल्याला याच्यामध्ये हे घ्यावे लागतील, हो, स्वीट्स घ्यावे लागेल. ओके डन. आमची पूर्ण फॅमिली नारेगावमध्येच असते. ताई, त्यानंतर दादा, मम्मी पप्पा. तुम्ही म्हणत असाल की प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग नाही केलं पाहिजे. ऍक्च्युली आम्ही डॉक्टरांचं सजेशन घेतलेलं आहे. तर बोलले की तुम्ही जाऊ शकता, पण रोड व्यवस्थित हवा आणि व्यवस्थित केअरफुली जा. हो, जास्त रॅश ड्रायव्हिंग नको आहे. एकदम स्लो जा, हळूहळू जा आणि हळूहळू या. आम्ही प्लॅन केलाय की थोडंसं दुपारी निघावं, ज्यावेळेस ट्रॅफिक कमी असते, आणि येताना रात्री यावं, म्हणजे आपल्याला त्यावेळेस ट्रॅफिक लागणार नाही. आणि विशालचं गाव आहे नारायणगाव. सो नारायणगावचे जे पण आहेत तर त्यांनी विशालसाठी एक लाईक करा. तुम्ही पण असं काही ट्रॅव्हलिंगचा प्लॅन करत असेल तर तुमच्या डॉक्टरांचं सजेशन नक्की घ्या. डायरेक्ट ट्रॅव्हल करू नका. मला जस्ट आता 1 मंथ कम्प्लीट झालाय. 1 मंथ आणि 12 डेज झालेले आहेत. 6 वीकची प्रेग्नन्सी आहे, तरी पण आम्ही जातोय कारण की आम्हाला वेटच होत नाहीये. त्यांना सांगणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यांचे रिएक्शन घेणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. आणि आम्हाला तर असं झालंय की आम्ही कधी जातोय आणि त्यांना सांगतोय. हे पाहू शकता गाईज, हे सर्व नारेगावला न्यायचं आहे मला. येस, सर्व पप्पांचं सामान आहे, वगैरे डायपर्स सर्व आहे. आता हे सर्व मला कॅरी करावं लागेल. येस. तेजलला आपल्याला जास्त काम देता येणार नाही. तेजल तू हे घेऊ शकतेस 2. हो, घेईल मी ते. ग्लोव्स घे तू, बाकी मी घेतो सर. येस.
ओके. येस. चलो चलो जोर लगा के. आणि मी जॅकेट आणि माझी हँडबॅग घेतली आहे. चलो. तुम्ही विशालला बघू शकता काही. स्वीट्सच्या शॉपच्या इथे थांबूयात आणि मग तिथून तू स्वीट घे. झोप जास्त लागते मला. बाकी मला काही तसं अजूनही म्हणजे बाकी कसलाही अजून त्रास होत नाहीये. फक्त झोप येते मला आणि येस थोडा फेस असा सुजल्यासारखा सोलन वाटतो. बाकी मी एकदम ओके आहे. वोमिटिंग नाही, काहीच नाही. टच वूड. बाकी मला कोणताही त्रास होत नाहीये. ना वोमिटिंग होतीये ना चिडचिड होतीये, काहीच नाही. एकदम शांत आहे मी मस्त. फक्त सॉन्ग खूप ऐकूशी वाटतात मला. मस्त असं फिरायला जाऊशी वाटतंय, स्विमिंग करूशी वाटतंय, ॲक्टिव्हिटीज करूशी वाटतात. तर हे सगळे माझे या मनचे वाटणाऱ्या फिलिंग्स आहेत आणि जसं जसं मी व्लॉग घेत जाईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेल. मी 9 वाजता झोपतीये रोज रात्री. 9 वाजता झोपते आणि 6 वाजता मला पुन्हा जाग येते. मग 6 वाजता मी थोडंसं कृष्णाचे सॉंग्स वगैरे ऐकते. मग 7 वाजता परत झोपते 7-7:30ला आणि परत मी 8 वाजता 8:30 वाजता उठते. तर अशी टोटल माझी 9 ते 10 तास मला झोप घ्यावीच लागते. आणि दिवसभर तर मग मला झोपता येत नाही कारण की मी सेंटरवरती असते. मग माझा दिवस तिथेच जातो. पण रात्री मात्र मला खूप झोप येते. जेवलं की मला झोप यायला चालू होते रात्री. गाईज आम्ही मिठाई घेतलेली आहे पण ह्या बॉक्समध्ये ठेवायची राहिली आमची. येस. आणि आता आम्ही ठेवतोय. पोचत आलोय आम्ही. जस्ट 5 to 10 मिनिट्स मध्ये पोचू आम्ही. येस. पूर्ण मेल्ट झाली रे. बरं त्या बाजूला पाहू शकता किती छान ग्रीनरी आहे. मला हा एरिया खूप आवडतो त्याच्यात ड्रायव्हिंग करायला. रोड पण स्मूथ आहे आणि मस्त मजा येते गाडी चालवायला. त्यामुळे त्याच्यात तुला जाणवलं का खड्डे वगैरे काही जाणवलं? इथे नाही येत अजिबात खड्डे. आपल्या सिटीमध्येच थोडेसे खड्डे जाणवले मला. काही त्रास नाही झाला ना तुला? नाही, काहीच नाही. आणि विशालने खूप स्लो मध्ये आणलंय. ऍक्च्युली 1.5 तासाचा रोड आहे पण 2.5 तास लागलेत आम्हाला. हो. आणि अजून पण एक अर्धा तास तरी लागेल आम्हाला पोहोचण्यासाठी. आम्ही मनसर पर्यंत आलोय. एक 15 to 20 मिनिट्सचा रोड आहे नारेंगावला पोहोचण्यासाठी. भूक लागली. क्रेविंग प्रेग्नन्सी क्रेविंग. पूर्ण मेल्ट झाली आहे ही बर्फी. बर्फी पण ठेवली आहे आणि पेढा पण ठेवलाय. ज्याला जे आवडेल ते घे. हो. वाव, लुक ॲट दिस वेदर. आणि रेनी सीझन मध्ये तर खूप छान वाटतं इथे. रेनी सीझन मध्ये नाणे घाट वगैरे तिकडे फिरायला जातो. आणि आम्ही 4 ते 5 वर्ष आधी इथेच होतो लग्नानंतर. तर जुन्या आठवणी पण आमच्या ताज्या झाल्या. आधी खूप फिरलो आपण इकडे आहे ना त्याच्यात. फायनली आम्ही नारायणगाव मध्ये पोहोचलेलो आहोत आणि ही आहे नारायणगावची वेस. पहिल्यांदा आईला आणि पप्पांना गिफ्ट देणार आहे. बघू त्यांना आवडतंय का. दोघांनी एकत्र उघडायचा. तिकडे सर काय काय असेल त्यात? काय असेल पप्पा? काय उघडून बघा. थांबा, दोघांनी एकत्र उघडा. काय लिहिलंय पप्पा? तुम्ही बाबा होणार आहे. बाबा धरा. आता लवकर बरे व्हा. काय आमच्या बाळाला पण फिरवायचं असंच काय. आईला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती. धरा तुम्ही पण घ्या. एवढा कशाला ते जाऊ दे खुशीचा. पप्पा लवकर बरं व्हायचं आता. काय रियाला कसं फिरवलं तसं आमच्या पण बाळाला फिरवायचं हिरो होंडावरनं. काय आता ताईला दाखवते. खुश काई. खुश आहे का पप्पा? मस्तपैकी खीर बनवती आता छान. तुम्ही जेवले काय? सकाळी नाश्ता. काय ते लाबू कुठून आणले? हे पुण्याचा आणि एक नारेंगावचा.
आणि हे कोरियाचं. दुबईत ते ओपन कर की दाखव कसं आहे तुझं लाबूबू. हाच रंग आहे. काय गाडी काय ओपन नाही केलेलं का? आली 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 ताई आली ताई आली. कुठं जायचं? आतू आली आतू तुला आली. खाऊ आणलंय रिया, पाहिलं तुला का? खाऊ आणलाय. युअर फेवरेट गुलाबजाम. आणि हे काय मिस्टर बीन चॉकलेट. येस. फायनली ताई आलेली आहे. खूप लांबचा प्रवास करून. सरप्राईज आणले मोठे. क्लासला गेली. टॉप घालून या ना. कोणतं टॉप घालून एक छान कसा वाटला खाऊ? अजून एक स्पेशल खाऊ आहे ताईसाठी. हा तर खाऊ आहेच आहे ताई, पण ऐक ना, अजून एक स्पेशल खाऊ आहे तुझ्यासाठी. स्पेशल. हो ना. चल तिकडं. ताईसाठी स्पेशल मिठाई आणली. उघडायला लाव ना. त्यांचं वेगळे, त्यांच्यासाठी वेगळी आणली. काय ठेव ना काही. ते ठेव. मिठाई हो मिठाई. तुझ्यासाठी. कुठली मिठाई असेल ताई तुझी फेवरेट आहे? मिक्स. बरोबर. उघड आता. मी लवकरच आत्तू होणार आहे. अरे वा, एवढ्या दिवस मी ताईला फोन केला नाही तर मी पचकले असते ताईसोबत. मी ताईला फक्त मेसेज केला, ताई कशी आहेस गो तू, आठवत आहे का? मी मेसेज केलता. अगं बाई. कोणीतरी येणार मोठा झाला. कॉंग्रॅच्युलेशन म्हणायची पण सूट नाही. पप्पा झोपले होते, पप्पा उठून बसले. कसे हसत ते. पप्पांनी सांगितलं का? मग त्यांना आल्याला सांगितलं, काय हेच दाखवलं. मस्त खा प्या, आता घ्या काळजी. डाएट वगैरे करू नको आता. हेल्दी खा. कोण आलं? श्रीयू. तर वहिनी आलेली आहेत आमच्या, आणि वहिनीसाठी खास पुण्यावरून स्पेशल मारवाडी मिठाई आणलेली. बरं सरप्राईज. मम्मीला सरप्राईज आणलं. काय श्रीयू? ते बघा, हे बघ काय बघा, काय बघ. 1 2 3. ओय बेबी. सगळ्यात पहिल्यांदा वहिनींनीच ओळखलं होतं, जे की मला पण माहिती नव्हतं. त्यांना पहिलं कळालेलं. खुश आहे तुझ्यासाठी. आधी तू असाच पेढा पेढाच घातला बघ. काय नाही, ट्विन्स येऊ दे, दोन्ही येऊ दे. एकच आहे. सो हॅपी. का दादा नाहीये, दादा दुबईला गेलेला आहे. पण आता तुम्हीच न्यूज द्या दादाला पण. दादाला केसर आणायला लावलेले, त्यामुळे तेव्हाच डाऊट आला होता. हा, आता मला विचारलं तेजल प्रेग्नेंट आहे का, म्हटलं नाही अजून. सगळ्यांनी खाल्लं, माझ्या विसरलं पण द्यायचं. आता आमचे हाड कमी नको. कॉंग्रॅच्युलेशन न्यू बेबी येण्याबद्दल. पेढा बर्फी दोन्ही येऊ दे. काही पण चालेल आपल्याला. हा, आज तर मग पार्टीचा विषय. पार्टी. माय हसबंड. कशा आहे सो स्वीट. कळलेलं त्याच्या आदल्या दिवशी. ऐका ना, छान गुड न्यूज आहे बर का. स्पीकर फोन आहे मला तिकडून बोलल्यावर बघितलं. तुम्ही काका बनणार आहे. तुम्ही काका बनणार आहे. गेसिंग पॉवर चांगलं होतं म्हणजे तुमचं. कळलं त्याला. म्हणूनच केसर आणलं होतं म्हणे मी. चालेल, ठेवू. दीदी स्वीटी दीदी पहिली, दुसरी, तिसरा, चौथा. श्रीयू दादा होणार आहे, दादा.
श्री तू दादा बनणार आहे. दादा एवढं सगळं होणार दादा दादा बनणार. श्री किती खुश झाला. वाव, so cutie pie. काकी को बाला दीदी काकी ने अगं बाई. आता काकी तुला ह्या दोघांमधून काय हवंय? दोन्ही पण खरंच आहे. काही पण दोन्ही पण होते. काय पण. एका मागे एक, दोन्ही होते. माझ्याकडे टाक बॉल. तुमचा विशालला तुम्ही खांद्यावर घ्यायचा, आता त्याला खांद्यावर घ्या. हा, सगळ्यांनी करताय. काकी मी तुझ्यासाठी कार्ड बनवते. डोळे भरून मग बाई किती प्रतीक्षा करत होते ना पप्पा तुम्ही विशालच्या मुलाची. रडू नका. लवकर बरे व्हा पप्पाला मिठाई दिली का नाही? वृक्षरू आपण कुठं? कॉंग्रॅच्युलेशन करा. तर आता मावशी आणि विशालची बहीण आलेली आहे आणि त्या दोघींना आम्ही सरप्राईज देणार आहे. तर बघूयात त्यांचे रिएक्शन कसे आहेत. हो ना. हो. आणि ही क्लिप पण मला वाटते फॅमिलीमध्येच ऍड ऑन होईल. हो. ना. काय असेल आठवा तुमच्यासाठी तुमच्यासाठी दोघींच्या पण आवडतीच आहे आणि खाऊ आहे का काय? काय मावशीच्या पण आवडतीच आहे आणि रिंकी दीदीच्या पण. तुम्ही ओळखा ना. बरं, उघडा. दोघींनी एकत्र उघडा. दर मावशीला इथून 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 इथून. पेडा का बरं. अरे वा वा वा. अरे वा. अगं बाई, अरे वा, मस्त आहे. काय चांगली. दर आजीबाई. पण खाना आवडत आधी. हाच दे मावशी. विशाल तू पण खा रे. विशाल दे. विशालला बर्फी देते. हो. काय करू दे ना बर्फी पेडा नाही का रे. काय घरी हो? भगवद्गीता. भगवद्गीता. बघ किती हुशार आहे. हा. कुठं मी आली तुला लगेच. कपडा. आता 9 महिन्यात कंप्लीट करायला पाहिजे तू. आमच्याकडे दोन आहे. हा. आमच्याकडे दोन होते. एक आमच्यासाठी आणि एक तुझ्या. थँक्यू. आणि रोज वाचायचं कारण की मला बहीण हवी. मला हा पाहिजे. हा पाहिजे मला. मनबी मनबी. काय हे मावा केक. मावा केक आहे मावा ओरिजिनल. आले आले. वेगळा लागतो जरा. काय म्हणते काय ते? ए तुला आवडला का रिया? खावा खावा. आई घ्या ना. कसा आहे? चांगला आहे? तुला सुंदर आहे. मस्त आहे. कमी गोड आहे का? गोड आहे. मीडियम आहे मीडियम आहे. कुठं जायचंय आता? ओझर. कुठे जायचं श्रीयू? ओझर. नाही यायचं. आता ठेवलाय तू ठेवलाय. चिटकवलाय. हा, घे. तोच काढून घे. चिटकला आता चिटकला. सेम काकावरच पडलाय बरं का. हे तर गेलं होतं. त्याला पुढं. ए सुटीचा. कटला होता ना तिचा. हम्म. खाली लाव ना खाली. हा. उधर. थोडा तिरका लावायचा. नारळाचं बंद घातलं. ए जाऊ नको होत नाही. रिया ट्राय करते आता लावायचा. खड्डा करून वेल डन. चलो. तेजल जेव्हा खरं व्हायचं असं ना तेव्हा ते नारळाची करायचं आपल्याला. चांगलीच आहे का? छान आहे का? छान आहे का? चांगली.
इकडं बघ इकडं. पर्पल छान वाटतं. पर्पल नाही ना रिया. सुटे तुला काय घ्यायचं? घेवले थोडं काहीतरी. ताई ते म्हणते मी काय छोटी का, मग लग्न करायचं का ते? इकडे इकडे वरती. माझं लक्ष नव्हतं, मी आईला पाहिलं सुट्टीला नाही चालली होती म्हणजे. आईची बेस्ट फ्रेंड आहे. आईच्या बेस्ट फ्रेंड आहेत काकू. आईला कुठं वेळ भेटतोय मला वेळ भेटणार. सुटी बिबट्या बघायचं का तुला? कुठे? हा तो ब्लॅक पॅन्थर आहे. गाईज तो ब्लॅक पॅन्थर आहे. कुठं आलोय आपण आई? आता मस्तपैकी जेवण करायला आलोय आम्ही जीवन इथे. खूप थंडी आहे. कोराही कोरा आहे. आजूबाजू काढे. कोराही कोरा आहे. हो वाव.